The Learning Hub. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. म्हण: अडला हरी गाढवाचे पाय धरी. अर्थ: एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. म्हण: असतील शिते तर जमतील भूते. अर्थ: एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. म्हण: असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. अर्थ: अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. म्हण: अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का. अर्थ: कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. म्हण: अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अर्थ: जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. म्हण: अति तिथे माती. अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारच होतो. म्हण: 18 नखी खेटरे राखी, 20 नखी घर राखी. अर्थ: मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. म्हण: औसबाई इकडे पुनवबाई तिकडे. अर्थ: एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू. म्हण: आधी पोटोबा मग विठोबा. अर्थ: प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे. म्हण: आपलेच दात आपलेच ओठ. अर्थ: आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. म्हण: आयत्या बिळावर नागोबा. अर्थ: एखाद्याने स्वतःकारिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. म्हण: अंथरूण पाहून पाय पसरावे. अर्थ: आपली ऐपत वकूब पाहून वागावे. म्हण: अंगापेक्षा बोंगा मोठा. अर्थ: मूळ गोष्टींपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. म्हण: आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे. अर्थ: स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत ठेवण्याची वृत्ती असणे. म्हण: आपली पाठ आपणास दिसत नाही. अर्थ: स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. म्हण: आजा मेला नातू झाला. अर्थ: एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे. म्हण: आत्याबाईला जर मिशा असत्या तर. अर्थ: नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. म्हण: आपल्याच पोळीवर तूप ओढणे. अर्थ: फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. म्हण: आलिया भोगासी असावे सादर. अर्थ: तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती. म्हण: आवळा देऊन कोहळा काढणे. अर्थ: आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. म्हण: आयजीच्या जीवावर बायजी उदार. अर्थ: दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. म्हण: आग खाईल तो कोळसे ओकेल. अर्थ: जशी करणी तसे फळ. म्हण: 8 कुरभये 9 चौबे. अर्थ: खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा 4 बुद्धिमान पुरेसे. म्हण: आधनातले रडतात व सुपातले हसतात. अर्थ: संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते. म्हण: इकडे आड तिकडे विहीर. अर्थ: दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण. म्हण: इच्छी परा ते येई घरा. अर्थ: आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
म्हण इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते. अर्थ इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. म्हण ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो. अर्थ जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच. म्हण उभ्याने यावे आणि उडव्याने जावे. अर्थ येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे. म्हण उसाच्या पोटी कापूस. अर्थ सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. म्हण ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. अर्थ कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. म्हण एका माळेचे मणी. अर्थ सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. म्हण एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थ दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. म्हण एक ना धड भाराभर चिंध्या. अर्थ एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. म्हण ऐकावे जनाचे करावे मनाचे. अर्थ लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. म्हण एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी. अर्थ दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. म्हण एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. अर्थ दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. म्हण एका पिसाने मोर होत नाही. अर्थ थोड्याशा यशाने हुरळून जाणे. म्हण कावळा बसला अन फांदी तुटली. अर्थ परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. म्हण इन 3.5. अर्थ एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. म्हण काखेत कळसा गावाला वळसा. अर्थ जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे. म्हण काप गेले नि भोके राहिली. अर्थ वैभव गेले अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या. म्हण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. अर्थ क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही. म्हण काळ आला पण वेळ आली नव्हती. अर्थ नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. म्हण कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात. अर्थ चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. म्हण कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा. अर्थ दुसऱ्याचा स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो. आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. म्हण कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे. अर्थ मूळचा स्वभाव बदलत नाही. म्हण कुडी तशी फोडी. अर्थ देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. म्हण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. अर्थ स्वार्थासाठी केवळ दृष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. म्हण उथळ पाण्याला खळखळाट फार. अर्थ अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.